लोकमत छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये बौद्ध समाजामध्ये एक संताप दिसतोय, कारण बौद्ध समाजाची आस्था असणाऱ्या बुद्ध लेणीला अतिक्रमण करून ते पाडण्यासाठीची नोटीस लावण्यात आली आणि त्यासाठी त्याचा निषेधार्थ आज प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। बौद्ध अनुयायी मराठवाडा असेल राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि भिक्खू संघ सुद्धा या ठिकाणी सामील झालेले आहे। या निषेध मोर्चामध्ये आपण बघतोय भिक्खू आहेत माझ्यासोबत। भंतेजी, काय म्हणणं आहे नेमकं? तुम्हाला खोडसाळपणा केल्यासारखं वाटतो का बुद्ध मंदिराबद्दल? बघा, जी बुद्ध लेणी आहे ही एक ऐतिहासिक आहे आणि बुद्ध लेणीच्या संदर्भात निघालेला हा एक ऐतिहासिक मोर्चा सगळ्या समाजाच्या स्तरामधून सगळ्या लोकांच्या भावनेमधून हा एक उद्रेकाचा एक संकेत आहे। तर जे काही बौद्ध लेण्या आहेत तेथे जे काही भिक्षू निवास स्थान आहे ते कंटिन्यू करण्यात यावं, बुद्ध लेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा आणि सर्व सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात। ही एक शासनाची जबाबदारी आहे आणि शासनाने ती पार पाडली पाहिजे। जर शासन याच्याकडे दुर्लक्ष करून काही मतभेद करत असेल भक्त लोकांमध्ये, सामाजिक लोकांमध्ये, तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ नयेत अशी आमची सर्वांची आग्रहाची विनंती आहे। काय म्हणाल? 12 तारखेपर्यंत अल्टिमेटम आहे। 12 तारखेच्या आधी या सगळ्या मान्य मंजूर नाही झाला। 12 तारखेला खूप लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलन करेल असा सुद्धा समाजातर्फे इशारा देण्यात आला। हो, निश्चितच, कारण की विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका त्या ठिकाणी जमत असतात। त्यांच्या तो एक अस्मितेचा प्रश्न आहे, त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे। तर शासनाने बौद्ध लोकांच्या भावना ध्यानात घेऊन त्यांना योग्य तो न्याय त्यांच्याकडून मिळालाच पाहिजे अशी आमची आग्रहाची शासनाला सूचना आहे आणि विनंती सुद्धा आहे। काय म्हणाल? बौद्ध लेणी हे धम्माचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे। एकंदरीत काय आस्था आहे बौद्ध धर्मीयांची? जगातील सर्वच लोक बौद्ध धम्माला एक शासनाचा मार्ग म्हणून संबोधतात। त्यामुळे बुद्धाचं जे वचन आहे, बुद्धाचं जे शिकवण आहे, ही शांततेची शिकवण आहे। सगळ्या समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, सगळ्या शासनामध्ये लोक सुखाने समाधानाने जगावेत, हा एक उद्देश तथागतांचा आहे आणि तो विकसित करण्यासाठी, तो टिकवण्यासाठी सर्व भिक्खू लोक मार्गावरती आलेले आहेत, रस्त्यावरती आलेले आहेत। सर्व भिक्खू लोक आणि त्यांच्यासोबत असलेला सर्व समाज शासनाला हे सांगू इच्छितो की शासनाने योग्य ती दखल घेऊन सम्यक मार्गामधून मार्ग काढावा आणि बौद्ध लोकांना न्याय मिळवून द्यावा, ही आमची शासनाकडे अत्यंत आग्रहाची एक सूचना आहे। निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर बुद्ध लेणीच्या खाली जे बौद्ध विहार आहे ती धम्मभूमी सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि मनशांती मिळवण्यासाठी लोक तिथे रात्री जातात, दिवसा जातात। मात्र त्याच पवित्र स्थळाची शांतता भंग पाडल्यामुळे हा उद्रेक या ठिकाणी दिसतोय। निश्चितपणे आदरणीय भंतेंनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर दसऱ्याच्या दिवशी एक बिकट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।